नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, 2021 साली झालेला जो काही कंबाईनचा पेपर आहे, पूर्व परीक्षेचा पेपर, तो आपण या ठिकाणी आज घेणार आहोत. त्यातले जे काही प्रश्न आहेत त्याचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी बघा, जे विद्यार्थी कंबाईनची तयारी करतायत त्यांच्यासाठी कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी आपण ही बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे. ठीक आहे, कंबाईन फाउंडेशन बॅच आहे. ऍडमिशन सुरू झालेले आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुम्हाला अवेलेबल असणार आहे. स्टेट बोर्ड टेस्ट सिरीज आणि डिजिटल नोट्स तुम्हाला या बॅच मध्ये त्या ठिकाणी अभ्यासायला मिळणार आहेत. ठीक आहे, फी आहे फक्त 4,999 आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला इन्स्टॉलमेंट जे आहेत ते अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत. बघा, कालावधी असेल 1 वर्षाचा आणि बॅच जी आहे ती आता सुरू झालेली आहे 1-2 दिवसापूर्वी. ठीक आहे, तर लवकरात लवकर प्रवेश घेऊन टाका. डिस्काउंट ऑफर जी आहे ती काही दिवसासाठीच त्या ठिकाणी लिमिटेड असणार आहे. अधिक इन्फॉर्मेशन हवी असल्यास खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला, त्यावर तुम्ही कॉल करून अधिक इन्फॉर्मेशन घेऊ शकता. पुढे जाऊयात. पहिला प्रश्न आजचा आपल्या समोर आहे. जोड्या जुळवायला त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. समाज सुधारकाशी संबंधित जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला बऱ्याचदा त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांचं कार्य, त्यांनी सुरू केलेल्या संघटना, त्यांनी सुरू केलेले वृत्तपत्र, ह्या बाबी व्यवस्थित आपल्या लक्षात राहणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता बाळशास्त्री जांभेकर जर बघितलं आपण, तर बाळशास्त्री जांभेकरांनी काय केलेलं आहे, तर बघा इकडे काही ऑप्शन जे आहेत ते आपल्याला पुढे दिलेले आहेत. बाळशास्त्री जांभेकरांच्या बाबतीत असेल किंवा इतर जे काही आहेत. बाळशास्त्री जांभेकर जर आपण बघितलं, स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते आपण त्यांना म्हणू. यस. गोपाळ हरी देशमुख यांच्याबाबत जर आपण बघितलं, पुनर्विवाह उत्तेजक मंडळी त्यांनी स्थापन केली होती. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःच्याच घरी जर आपण बघितलं तर काय विधवा गृहाची स्थापना त्या ठिकाणी केली होती. आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी काय केलं होतं, अनाथ बालकाश्रमाची त्या ठिकाणी स्थापना केलेली होती. ओके, तर आता या प्रश्नामध्ये जर आपण बघितलं, बाळशास्त्री जांभेकरांच्या बाबतीत काही एक्स्ट्रा पॉइंट जे आहेत ते आपण त्या ठिकाणी जाणून घेऊयात. जन्म यांचा कुठला आहे, तर रत्नागिरीमध्ये. ठीक आहे, रत्नागिरीमध्ये जर आपण बघितलं, पोंबुर्ले नावाचं गाव आहे. कोणतं? पोंबुर्ले नावाचं गाव आहे. या पोंबुर्ले रत्नागिरीमध्ये त्यांचा काय झालेला आहे, जन्म झालेला आहे. याचबरोबर जे काही अक्कलकोट हे जे काही संस्थान होतं, त्या अक्कलकोटच्या युवराजाचे ते काय होते, शिक्षक सुद्धा राहिलेले आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे, अक्कलकोट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अक्कलकोटच्या युवराजाचे ते काय होते, युवराजाचे शिक्षक म्हणून सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. कोण आहेत? बाळशास्त्री जांभेकर यांच्या बाबत आपण त्या ठिकाणी जाणून घेतोय. त्याचबरोबर बघा, कुलाबा वेधशाळेचे ते संचालक म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. ठीक आहे, बाळशास्त्री जांभेकरांनी कुलाबा वेधशाळा जी होती त्या वेधशाळेचे संचालक म्हणून सुद्धा त्यांनी काम जे आहे ते पाहिलेलं आहे. ओके, त्याचबरोबर यांना काय म्हणून ओळखलं जातं, वृत्तपत्राचे जनक. ठीक आहे, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून सुद्धा त्यांना त्या ठिकाणी ओळखलं जातं. दर्पण हे त्यांनी काय केलेलं आहे, वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि दिग्दर्शन नावाचं मासिक जे आहे त्यांनी सुरू केलेलं होतं. त्याचबरोबर बघा, शेषाद्री प्रकरण, शेषाद्री जे काही प्रकरण आहे ते सुद्धा बाळशास्त्री जांभेकरांशी संबंधित आपल्या ठिकाणी सांगता येतं. पुढे आहेत गोपाळ हरी देशमुख. यांनाच आपण काय म्हणून ओळखतो, लोकहितवादी. लोकहितवादी या नावानं त्यांनी काय केलं होतं, लेखन केलं होतं. ठीक आहे, आता गोपाळ हरी देशमुखांच्या बाबतीत काही महत्वाचे म्हणजे त्यांचे ग्रंथ संपदा लक्षात ठेवायचे. आता लक्ष्मी ज्ञान तुम्हाला एक महत्वाचं त्यांचं लक्षात घ्यायचं. बघा, लक्ष्मी ज्ञान नावाचं एक त्यांचं महत्वाचं ग्रंथ होता. त्याचबरोबर जर आपण बघितलं, ग्रामरचना नावाचा एक आहे. ग्रामरचना नावाचा ग्रंथ. इकडे प्रश्न अजून आला नाही, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. कशावर? ग्रामरचनेवर. ग्रामरचना नावाचा त्यांचा एक महत्वाचा ग्रंथ आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो. त्यानंतर गीता तत्व आहे. गीता तत्व, गीता तत्व आहे, हे एक महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे लंकेचा इतिहास, लंकेचा इतिहास ही काही त्यांची महत्वाची ग्रंथ संपदा जी आहे ती आपल्याला सांगता येते. ओके, ह्या बाबी महत्वाच्या आहेत. लक्ष्मी ज्ञान, ग्रामरचना, गीता तत्व आणि लंकेचा इतिहास हे त्यांचे काही महत्वाचे ग्रंथ संपदा आपल्याला ठिकाणी सांगता येते. त्याचप्रमाणे अजून एक महत्वाचा मुद्दा आपल्याला गोपाळ हरी देशमुख यांच्याविषयीच्या लक्षात घ्यायचा आहे. गोपाळ हरी देशमुख हे काय होते, रतलाम, रतलाम नावाचे काय होतं, संस्थान होतं. त्या रतलाम संस्थानामध्ये ते काय होते, शिक्षक म्हणून त्या ठिकाणी त्यांनी दिवाण म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. कुठलं संस्थान आहे? रतलाम संस्थान. आणि या रतलाम संस्थानाचे ते काय होते, दिवाण होते. ओके, ह्या बाबी महत्वाच्या आहेत. ठीक आहे, बघा, अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक बाळशास्त्री जांभेकर होते आणि रतलाम संस्थानाचे दिवाण कोण होतं, गोपाळ हरी देशमुख, ज्यांना आपण लोकहितवादी म्हणून ओळखतो. त्यांनीच काय केलेले आहेत,
शतपत्रे लिहिली आहेत. शतपत्रांची संख्या किती होती? 108 इतकी होती, लक्षात घ्या. आणि त्या शतपत्रातून त्यांनी काय केलेलं आहे, तर त्या काळातल्या प्रथा परंपरावर त्यांनी त्या ठिकाणी लेखन केलं होतं. समाज प्रबोधन करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं. ब्रिटिश जे काही इथली संपत्ती विलायतेत घेऊन जात होते किंवा त्यांच्या मायदेशी म्हणजे ब्रिटनमध्ये घेऊन जात होते, त्यावर त्यांनी टीका टिप्पणी सुद्धा केली होती की लक्ष्मी विलायतेस चालली. ठीक आहे, लक्ष्मी विलायतेस चालली असं सुद्धा कोणी म्हटलं होतं? गोपाळ हरी देशमुख यांनी म्हटलेलं होतं. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बाबतीत जर आपण बघितलं, महात्मा ज्योतिबा फुलेंनी या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती. त्याचबरोबर सत्यशोधक पद्धतीचे विवाह सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी लावून द्यायला सुरुवात केली होते. त्यांचे वेगवेगळे ग्रंथ सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, जसं की गुलामगिरी आहे, ब्राह्मणांचे कसब आहे, सत्सार भाग 1 भाग 2 आहे. ठीक आहे, सार्वजनिक सत्यधर्म आहे. यासारखे खूप सारे ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या ठिकाणी लिहिलं आहे. तृतीय रत्न नावाचं त्यांनी नाटक सुद्धा त्या ठिकाणी लिहिलं आहे. ओके, तर हे काही त्यांच्याविषयीचे महत्त्वाच्या बाबी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. मुंबईच्या जनतेच्या वतीनं त्यांना काय मिळाली होती? महात्मा ही पदवी त्या ठिकाणी मिळाली होती. मुंबईच्या जनतेच्या वतीनं राव बहादूर वडेदार किंवा वडेवार याला म्हटलं जातं, यांच्या वतीनं यांनी काय केलेलं आहे? मुंबईच्या जनतेच्या वतीनं त्यांना महात्मा ही पदवी त्या ठिकाणी दिलेली आहे. यस, ज्योतिबाच्या यात्रेच्या दिवशी त्यांचा जन्म झाला होता, म्हणून त्यांना ज्योतिबा या नावाने त्या ठिकाणी ओळखलं जातं. तर हे काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला त्यांच्याविषयीचे काय करायचे आहेत? लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा, स्वतःच्याच घरी जी काही बालहत्या प्रतिबंधक गृह आहे त्याची त्यांनी स्थापना केलेली होती. यस, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती. स्वतःच्याच घरचा जो पाण्याचा हौद आहे तो सर्वसामान्यांसाठी खुला केलेला होता. तर ह्या काही महत्त्वाच्या बाबी तुम्हाला त्यांच्याविषयी लक्षात ठेवायच्या आहेत. आता राहिला प्रश्न महर्षी वीरा शिंदे यांचा. ठीक आहे, महर्षी वीरा शिंदे यांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय, तर त्यांनी इथं काय केलं होतं? स्त्री शिक्षणासाठी महत्त्वाचे प्रयत्न केले होते. त्यांच्यासाठी संस्था वगैरे ज्या आहेत त्या स्थापन केल्या होत्या. ते ज्यावेळेस जपानला गेलेले होते, जपानला गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी काय पाहायला मिळालं होतं? महिला विद्यापीठ पाहायला मिळाली होती. जपानला त्यांना जपानच्या दौऱ्यामध्ये महिला विद्यापीठ, ठीक आहे, महिला विद्यापीठ त्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळत होतं. आणि जपानच्याच धर्तीवर त्यांनी महाराष्ट्रामध्ये काय केलं होतं? तर पहिलं जे काही विद्यापीठ आहे ते इथं स्थापन केलं होतं. यस, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या वेगवेगळ्या संस्था तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. समता नावाचं त्यांनी मासिक सुद्धा त्या ठिकाणी सुरू केलेलं होतं, समता नावाचं. ठीक आहे, आत्मवृत्त नावाचं त्यांचं जे काही किंवा लुकिंग बॅक नावाचं त्यांचं काय आहे, तर आत्मचरित्र त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. तर हे महत्त्वाचे पॉईंट लक्षात घ्या. त्याचबरोबर शारदा सदनमधल्या गोदूबाई सोबत त्यांनी काय केलं होतं? शारदा सदनमध्ये पंडिता रमाबाईचं काय होतं? शारदा सदन होतं. आणि या शारदा सदन मधल्या गोदूबाई सोबत त्यांनी काय केलेलं होतं? विवाह जो आहे तो त्या ठिकाणी केलेला होता. ठीक आहे, तर हे काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. क्लिअर आहे? तर हे सगळे जे काही सुधारक आहेत ते महत्त्वाचे आहेत, त्यांच्यावर वारंवार प्रश्न आपल्याला ठिकाणी विचारले जातात. पुढे जाऊयात. नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून काय केलेलं आहे? कामगारांच्या प्रश्नांना, ठीक आहे, काय कामगारांचे जे काही प्रश्न आहेत त्या कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडलेली आहे. समाचार चंद्रिका, प्रभाकर, दीनबंधू का ज्ञानप्रकाश यापैकी ते कोणतं वृत्तपत्र होतं? आपल्या सर्वांना माहिती आहे कोणतं वृत्तपत्र आहे? दीनबंधू. ठीक आहे, दीनबंधू नावाचं हे वृत्तपत्र तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. बघा, दीनबंधू म्हटल्यानंतर कोणाचं आहे? कृष्णराव भाल्लेकरांचं हे वृत्तपत्र आपल्याला ठिकाणी सांगता येतात. कोणाचं? कृष्णराव भाल्लेकरांनी हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. तुम्हाला परीक्षेमध्ये दीनमित्र नावाचं सुद्धा वृत्तपत्र त्या ठिकाणी विचारलं जाईल. कोणाचं आहे? मुकुंदराव पाटील. मुकुंदराव पाटलांचं हे वृत्तपत्र तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. दोन्हीमध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. ठीक आहे, ग्रामीण भागातून, तरवडी सारख्या ग्रामीण भागातून प्रकाशित होणार हे वृत्तपत्र होतं. आणि सत्यशोधक समाजाचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम, प्रसार व प्रचार करण्याचं काम यांनी कुठं केलेलं आहे? ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे. ओके, दीनबंधू हे काय होतं? सत्यशोधक समाजाचं मूकपत्र होतं. ठीक आहे, नंतरच्या काळामध्ये हे वृत्तपत्र चालवणं कठीण होऊन चाललं होतं. अशा वेळेस तानुबाई बिर्जे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तानुबाई बिर्जे ह्या ज्या काही होत्या तर यांनी काय केलेलं आहे? तर स्वतःचे दागिने विकून हे वृत्तपत्र जे आहे ते चालवलेलं होतं. आणि या वृत्तपत्राच्या त्या काय होत्या?
संपादक सुद्धा त्या ठिकाणी राहिलेल्या आहेत आणि त्या पहिल्या दलित महिला संपादक म्हणून लक्षात घ्यायचंय तुम्हाला. ठीक आहे. तर दीनबंधू हे काय होतं, सत्यशोधक समाजाचं मूकपत्र होतं. मग नंतरच्या काळामध्ये ते कुठं शिफ्ट करण्यात आलं होतं, मुंबईला. कोणी हलवलेलं होतं, तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी हे वृत्तपत्र मुंबईला शिफ्ट केलं होतं आणि मुंबईला तिथं हलवल्यानंतर तिथून त्यांनी काय केलेले आहेत, कामगारांचे जे काही प्रश्न आहेत ते या वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडायला त्यांनी सुरुवात केलं होतं. आणि मुंबईला सुद्धा सत्यशोधक समाजाची शाखा होती आणि नारायण मेघाजी लोखंडे हे सुद्धा काय होते, सत्यशोधक समाजाचे अनुयायी होते, लक्षात घ्या. ठीक आहे. बॉम्बे मिल्स अँड असोसिएशन ही संघटना त्यांनी 1884 साली त्या ठिकाणी स्थापन केली होती. हे आपण ऑलरेडी आपलं ते बघून झालेलं आहे. ओके. तर हे काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवा. समाचार चंद्रिका, पुढचं वृत्तपत्र आपल्याला इथं काय दिले, समाचार चंद्रिका. आता समाचार चंद्रिका हे वृत्तपत्र कोणाचं आहे, तर तुम्हाला एक नाव लक्षात ठेवायचं आहे. ते नाव म्हणजे भवानी चरण बंडोपाध्याय. ठीक आहे. भवानी चरण बंडोपाध्याय यांचं काय होतं, तर हे वृत्तपत्र होतं. कोणतं, समाचार चंद्रिका. प्रभाकर आपल्या सर्वांना माहिती आहे, भाऊ महाजन यांचं हे वृत्तपत्र आपण त्या ठिकाणी सांगतो. प्रभाकर मधूनच काय करण्यात आली होती, शतपत्रे जी आहेत ती प्रकाशित करण्यात आलेली होती. यस. ज्ञानप्रकाश, ज्ञानप्रकाश हे जे काही वृत्तपत्र आहे ते जर आपण बघितलं तर रानडे यांचं आहे. कृती रानडे यांचं हे वृत्तपत्र आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ओके. तर पर्याय जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली होती, दीनबंधू या वृत्तपत्रातून त्यांनी ही वाचा फोडलेली आपल्याला सांगता येते. नंतर बघा पुढचा प्रश्न काय आहे, तर इथं स्त्री सुधारक आणि त्यांच्या संबंधित काही बाबी इथं आपल्याला दिलेल्या आहेत. स्त्री सुधारक आणि त्यांच्याविषयीच्या बाबी आपल्याला ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. बघा, पहिल्या आहेत पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई शारदा सदनची स्थापना केली. यस. त्यानंतर आहेत रमाबाई रानडे, हिंदू लेडीज सोशल क्लबची त्यांनी स्थापना केली होती. ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहिला होता आणि जनाक्का शिंदे निराश्रित सेवा सदनची त्यांनी काय केलेली आहे, तर स्थापना केलेली आपल्याला ठिकाणी सांगता येते. ओके. मग आन्सर काय असेल, तर बघा पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे. रमाबाई रानडे जर आपण बघितलं 2 साठी 4 आणि जर आपण बघितलं या ठिकाणी अ साठी काय पाहिजे, 3 पाहिजे. 3 आणि 4, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय असेल, योग्य आन्सर असेल. आता इकडे जर आपण बघितलं महत्त्वाचे पॉइंट आपण त्या ठिकाणी बघून घेऊयात. बघा, पंडिता रमाबाई यांच्याविषयी जर आपण बघितलं, पंडिता पंडिता आणि काय सरस्वती या 2 पदव्या त्यांना कुठं मिळाल्या होत्या, त्या ज्यावेळेस कलकत्ता या ठिकाणी गेलेल्या होत्या त्या ठिकाणी त्यांचं जे काही पांडित्य होतं किंवा जे काही धार्मिक ग्रंथ वगैरे आहेत त्यांच्यावर जे काही त्यांचं प्रभुत्व होतं त्याने तिथले जे काही लोक आहेत बंगालमधले ते काय झाले होते, प्रभावित झाले होते आणि त्यांनी त्यांना पंडिता आणि सरस्वती या 2 पदव्या देऊन त्यांचा गौरव केला होता. आणि पंडिता ही पदवी मिळवणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर त्यांना प्रार्थना समाजानं काय केलं होतं, तर इकडे बोलून घेतलेलं होतं प्रार्थना समाजानं. आणि प्रार्थना समाजाच्या माध्यमातून त्या काय करायच्या, बिनबोबाटी सभा त्या ठिकाणी घ्यायच्या. म्हणजे ह्या स्त्रियांच्या सभा असायच्या, कसलाही गाजावाजा न करता किंवा बोबाटा न करता ह्या सभा व्हायच्यामुळे या सभांना बिनबोबाटी सभा म्हटलं जात होतं. याचंच रूपांतर नंतरच्या काळामध्ये कशात झालेलं आहे, आर्य महिला समाजामध्ये. ठीक आहे. नंतर याचं रूपांतर आर्य महिला समाजामध्ये त्या ठिकाणी झालेलं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. यस. 1882 मध्ये. 1882 मध्ये. पुढे 1883 मध्ये त्यांनी काय केलं होतं, ख्रिश्चन धर्म जो आहे तो ख्रिश्चन धर्माचा त्यांनी काय केला होता, स्वीकार केला होता. आणि ज्या वेळेस त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला त्यांच्यावर टीका कोणी केली होती असा प्रश्न किंवा विरोध कोणी केला होता असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल, तर लोकमान्य टिळकांनी काय केलं होतं, तर त्याला विरोध दर्शवला होता. मात्र जो काही पाठिंबा आहे तो कोणी दिला होता, महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केलं होतं, त्यांना पाठिंबा जो आहे तो त्या ठिकाणी दिलेला आपल्याला सांगता येतो. तर ह्या काही महत्त्वाच्या बाबी तुम्हाला पंडिता रमाबाई यांच्याविषयी लक्षात ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर जर आपण बघितलं त्यांनी शारदा सदन आहे, प्रीती सदन आहे, सदानंद सदन आहे, बातमी सदन आहे यासारखी सदनं सुद्धा त्या ठिकाणी स्थापन केली होती. हिब्रू भाषेचं व्याकरण त्यांनी लिहिलं होतं. ओके. त्यांच्याविषयीचे ग्रंथ सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत, त्याच्यावर सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जातात. यानंतर रमाबाई रानडे यांच्याविषयी आपण जाणून घेऊयात. रमाबाई रानडे यांच्या बाबतीत जर आपण बघितलं
तर तुम्हाला काही बाबी ज्या आहेत त्या त्यांच्या लक्षात ठेवायच्या आहेत. एक तर आहे की त्यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केलेली होती. त्याचबरोबर बघा, येरवडा जी काही कारागृह आहे, येरवडा जी काही कारागृह आहे, या येरवडा कारागृहाच्या त्या काय होत्या, मानद अधीक्षक होत्या. लक्षात घ्या, त्या काय होत्या, मानद अधीक्षक. मानद अधीक्षक म्हणून त्यांची काय करण्यात आली होती, नियुक्ती करण्यात आली होती. कुठल्या, येरवडा कारागृहाच्या. ठीक आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं, रमाबाई रानडे आणि त्याचप्रमाणे पंडिता रमाबाई ह्या सगळ्यांनी मिळून इथं स्त्री सुधारणेसाठी काय केलेले होते, तर प्रयत्न केलेले आपल्याला ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत. त्या यामध्ये अजून काही महत्त्वाचे पॉईंट जर आपण बघितले तर ताराबाई शिंदे यांच्या बाबतीत तुम्हाला फक्त एक बाब लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे स्त्री पुरुष तुलना नावाचा त्यांनी काय केला होता, ग्रंथ लिहिला होता. आणि पुरुषी विचारांच्या विरोधात त्यांनी काय केलं होतं, परखड मत जे आहे त्या पुस्तकामध्ये मांडलेलं होतं. आणि हे जे काही त्यांचे विचार आहेत किंवा हे जे काही पुस्तकातले विचार आहेत ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या सत्सार नावाचा जो काही ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये त्यांनी त्या ठिकाणी ते मांडलेले आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. ठीक आहे. कोणाबाबत, ताराबाई शिंदे यांच्याबाबत. ठीक आहे. ताराबाई शिंदे आणि महात्मा ज्योतिबा फुले, सॉरी, जर लक्षात घ्या, ताराबाई शिंदे यांचे काही बंधू होते, सदाशिवराव काहीतरी त्यांचं नाव होतं, ते आणि महात्मा फुले हे काय होते, तर त्यांची जी काही कंपनी होती, कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी, कन्स्ट्रक्शन कंपनी, सॉरी, त्याच्यामध्ये काय होते, भागीदार होते. लक्षात ठेवा, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी काय केलेलं आहे, तर खडकवासला जे काही धरण आहे, खडकवासला हे जे काही धरण आहे त्या धरणाचं बांधकाम जे आहे ते त्यांनी केलेलं होतं. कात्रजचा जो काही जुना बोगदा आहे, ठीक आहे, कात्रजचा जो काही जुना बोगदा आहे त्या बोगद्याचं बांधकाम सुद्धा कोणी केलं आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं होतं. पुण्यामध्ये एक अशी मान्यता होती किंवा असं त्या ठिकाणी एक अंधश्रद्धा पसरलेली होती किंवा लोकांच्या मनामध्ये एक अशी भावना पसरली होती की खडकवासला धरणाच्या पाण्यामुळे शेती पिकत नाही, जमीन ओस पडते. ठीक आहे. त्यामुळं महात्मा ज्योतिबा फुले यांनी हडपसरच्या भागामध्ये 100 एकर काय केलेलं होतं, तर शेतीच त्या ठिकाणी घेतली होती. आणि तिथं त्यांनी काय केलेलं आहे, तर लोकांना चांगलं उत्पादन जे आहे ते घेऊन दाखवलं होतं आणि लोकांना त्याच्यावर विश्वास बसावा म्हणून. तर या काही बाबी तुम्हाला त्यांच्याविषयी महात्मा ज्योतिबा फुलेंशी लक्षात ठेवायचं आहे. जनाका शिंदे निराश्रित सेवा सदनची स्थापना. आणि ह्याच जनाका शिंदे काय आहेत, तर बघा, वीरा शिंदे यांच्या भगिनी आहेत. वीरा शिंदे लक्षात घ्यायचं. आणि वीरा शिंदेनी काय केलं होतं, डिप्रेस क्लासेस मिशनची त्यांनी स्थापना त्या ठिकाणी केली होती. कधी, तर 1906 साली. ठीक आहे, ही बाब लक्षात घ्या. तर या काही महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचे होते. आन्सर काय आहे, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येतं. पुढे जाऊयात. 1849 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या परमहंस सभेचे खालीलपैकी कोणत्या सुधारणावर भर होता असं विचारलेलं आहे आपल्याला. कशाविषयी प्रश्न आहे, परमहंस सभेविषयी प्रश्न आहे. बघा, परमहंस सभा आहे, परमहंस सभेविषयी प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला आहे. परमहंस सभेच्या बाबतीत जर आपण बघितलं तर ह्यांचं काय होतं, तर जे काही जाती बंधनं आहेत तोडणे यावर त्यांचा काय होता, मुख्य भर होता. इतर सुद्धा त्यांचं होतं की स्त्री शिक्षण असेल, विधवा पुनर्विवाह असेल, मूर्तिपूजा, हे सुद्धा त्यांचं काय होतं, तर त्या ठिकाणी त्याच्यावर सुद्धा भर होता. मात्र मुख्य भर कशावर होता, जाती बंधनं तोडणे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. आणि परमहंस सभा जर आपण बघितली तर 31 जुलै 1849 तारीख लक्षात घ्या. 31 जुलै 1849 साली मुंबईमध्ये काय झालेले आहे, तर या परमहंस मंडळी किंवा सभेची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. आता या परमहंस सभेच्या काही शाखा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी होत्या. मग कोण्या कोण्या ठिकाणी शाखा होत्या, बघा, हे असे प्रश्न एखाद्या वेळेस विचारले जाऊ शकतात. शाखा जर आपण बघितलं, नगरमध्ये शाखा होती, पुण्यामध्ये त्या ठिकाणी शाखा होती, त्याचबरोबर बेळगावमध्ये सुद्धा काय होती, तर या परमहंस मंडळीची शाखा त्या ठिकाणी होती. आणि जो कोणी या परमहंस सभेमध्ये प्रवेश घ्यायचा त्याला आधी काय करावे लागायची, शपथ घ्यावी लागायची की मी जाती पाती मानणार नाही. ठीक आहे, अशी शपथ घेतल्यानंतरच त्याला त्या ठिकाणी या परमहंस सभेमध्ये काय प्रवेश मिळायचा. बघा, जर आपण बघितलं, अस्पृश्याच्या हाताने बनवलेलं भोजन, मुस्लिमांनी आणलेलं पाणी, ख्रिश्चनांनी आणलेला पाव खाल्ल्याशिवाय आणि मी जातीभेद मानणार नाही अशी शपथ घेतल्यानंतरच तुम्हाला याच्यामध्ये प्रवेश त्या ठिकाणी मिळायचा. आणि यामुळं ही एक कशी संघटना होती, गुप्त संघटना होती. लक्षात घ्या, गुप्त सभा किंवा संघटना तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. कारण की यांचं काम कसं होतं, जाती बंधनं वगैरे तोडणं, मूर्तिपूजेला विरोध किंवा त्या ठिकाणी स्त्री शिक्षण वगैरे या बाबी त्या ठिकाणी जर आपण बघितलं, बघा, मूर्तिपूजा मान्य वगैरे त्यांना नव्हती, तर मूर्तिपूजा मान्य दिलं आहे.
पण जर आपण बघितलं तर या सगळ्या बाबींना त्यांना विरोध होता आणि आपण असे कामं करतोय कशाचे, तर जातीबंधन तोडण्याचे, आणि ही माहिती जर समाजामध्ये पसरली तर समाज आपल्याला काय करेल, वाळीत टाकेल. आपण अस्पृश्याच्या हाताने बनवलेलं भोजन खातोय, मुस्लिमांना आणलेलं पाणी पितोय आणि ख्रिश्चनाचे पाव त्या ठिकाणी खातोय. त्यामुळं आपल्या जाती धर्मात जर हे कळालं तर लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत अशी भीती होती, म्हणून या परमहंस सभेच्या सदस्यांची यादी जी आहे ती काय करण्यात आली होती, गुप्त ठेवण्यात आली होती. मात्र 1859 किंवा 1860 दरम्यान ही माहिती यादी जी आहे ती काय झाली होती, चोरीला गेली होती. त्यामुळं ही सभा जी आहे ती बरखास्त त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. ही सभा बरखास्त त्या ठिकाणी करण्यात आली होती, लक्षात घ्या. प्रभाव याच्यावर कोणाचा होता, ख्रिश्चन धर्माचा प्रभाव होता. ख्रिश्चन धर्माचा काय होता, तर याच्यावर प्रभाव त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. आणि या परमहंस सभेच्या सभांना स्वतः दादोबा पांडुरंग तर्खडकर उपस्थित राहायचे नाहीत. स्वतः ते उपस्थित राहायचे का, स्वतः ते त्या ठिकाणी उपस्थित राहायचे नाहीत. जगदवासी आर्य, ठीक आहे, कोणत्या नावाने, जगदवासी आर्य या टोपण नावाने ते काय करायचे, आपले जे काही विचार आहेत ते या सभेपुढे त्या ठिकाणी मांडायचे. इथं प्रश्न त्या ठिकाणी याआधी विचारण्यात आलेला होता. कोण आहेत, दादोबा पांडुरंग तर्खडकर. ठीक आहे, दादोबा पांडुरंग तर्खडकर हे तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं. यांनीच काय केलं होतं, मानव धर्म सभा, मानव धर्म सभेची स्थापना केली होती. त्याचबरोबर परमहंस मंडळीची सुद्धा त्यांनी स्थापना केलेली आहे. तर हे काही, आणि ज्ञानप्रसारक सभा सुद्धा त्यांच्याविषयी लक्षात ठेवा. ज्ञानप्रसारक सभा सुद्धा कोणाची आहे, त्यांचीच आहे. ठीक आहे. आणि जर प्रार्थना समाज तुम्हाला विचारला तर ते आहे आत्माराम पांडुरंग तर्खडकरांचा. हा फरक तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. ओके. तर याच्या शाखा महत्वाच्या आहेत. शाखेवर तुम्हाला प्रश्न एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो. नगर, पुणे, बेळगाव, साताऱ्यामध्ये सुद्धा याची एक शाखा तुम्हाला लक्षात घ्यायची. साताऱ्यामध्ये सुद्धा काय होती, तर शाखा त्या ठिकाणी होती. तर इत्यादी भागामध्ये याच्या शाखा आपल्याला सांगता येतात. जातीबंधन तोडणं हे यांचा महत्वाचा हेतू होता. पुढे भारतीय कामगार वर्गाचा उदय आणि कामगार चळवळी याविषयी जोड्या लावायला आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघा, नारायण मेघाजी लोखंडे आहेत. नारायण मेघाजी लोखंडे यांनी काय केलं होतं, दीनबंधू वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न मांडले होते. आताच आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. महात्मा गांधी यांच्या बाबत जर आपण बघितलं, अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनची त्यांनी स्थापना केली होती. यस. बीपी वाडिया, मद्रास लेबर युनियन या कामगार संघटनेचे ते संस्थापक होते किंवा त्याची स्थापना त्यांनी केली होती. लाला लजपत राय, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे ते पहिले अध्यक्ष तुम्हाला इथे लक्षात घ्यायचे आहेत. आता जर आपण बघितलं इकडे महात्मा गांधी यांच्याविषयी आपण महत्वाचे जे काही पॉइंट आहेत ते थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. बघा, सुरुवातीच्या काळामध्ये महात्मा गांधी जे आहेत त्यांनी बॅरिस्टर वगैरे होऊन त्या भारतात आले होते आणि भारतात आल्यानंतर त्यांना काय झालेलं आहे, वकिली व्यवसाय त्या ठिकाणी सुरू केला होता. आणि वकिली व्यवसाय सुरू केल्यानंतर दादा अब्दुल्ला नावाचा एक व्यापारी होता, गुजराती व्यापारी. कोणता, दादा अब्दुल्ला नावाचा एक गुजराती व्यापारी होता. आणि याचा जो काही व्यापार आहे तो दक्षिण आफ्रिकेमध्ये वगैरे त्या ठिकाणी सुरू होता. मग आता तिथं एक खटला त्या ठिकाणी किंवा काही जे काही गुन्हा जो आहे किंवा खटला जो आहे तो दाखल करण्यात आला होता. आणि तो खटला लढवण्यासाठी या दादा अब्दुल्लाने काय केलं होतं, महात्मा गांधी यांच्याशी 1 वर्षाचा करार करून त्यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये त्या ठिकाणी पाठवलेलं होतं. आणि त्यानुसार ते दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले. मात्र तिथं गेल्यानंतर तिथे असणारे भारतीय वंशाचे लोक किंवा तिथे असणारे जे काही कृष्णवर्णीय लोक आहेत यांच्यावर जी काही परिस्थिती या तिथल्या गोऱ्या लोकांनी आणलेली होती, त्यामुळे गांधीजी काय झाले होते, दुःखी झाले होते. आणि स्वतः महात्मा गांधींना सुद्धा तिथं जर आपण बघितलं तर वेगळी वागणूक जी आहे ती देण्यात आली होती. मग या लोकांचे जे काही असणारे प्रश्न आहेत, कारण की त्यांना एक ठराविक जागा दिली होती राहण्यासाठी, तुम्ही याच ठिकाणी राहू शकता, रात्री 9 नंतर तुम्ही फुटपाथवरून कुठे फिरू शकत नाही. आणि जे काही तो भाग होता ज्या ठिकाणी त्यांना राहण्यासाठी सांगण्यात आलं होतं तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी पसरलेली होती. ठीक आहे, दाटीवाटीने लोक राहत होते, त्यांना कसलेच अधिकार त्या देशामध्ये नव्हते. मग त्यांचे जे काही अधिकार आहेत, हक्क आहेत ते त्यांना मिळावेत यासाठी गांधींनी काय केलं होतं, तर या जे काही त्यांचे प्रयोग आहेत ते केले होते. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये गांधींनी काय केलेलं आहे, अहिंसक मार्गाचा प्रयोग केला होता. नंतरच्या काळात किंवा मवाळ विचारसरणीच्या माध्यमातून त्यांनी ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला होता. नंतरच्या बाबतीत जर आपण बघितलं, जहाल मार्गाचा वापर करून त्यांनी तिथल्या जे काही लोकांना त्यांचे अधिकार जे आहेत ते मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. मग पुढे 9 जानेवारी 1915 साली ते कुठे आलेले आहेत, भारतात आलेले आहेत. 9 जानेवारी 1915 साली ते भारतात आले. आणि भारतात आल्यानंतर त्यांनी कशाशी संबंध ठेवला नव्हता. यस, पहिलं महायुद्ध सुरू होतं, इकडे राष्ट्रीय काँग्रेस होती, वेगवेगळ्या त्या ठिकाणी संघटना होत्या, मात्र कशाशी संबंध न ठेवता 1 वर्षभर त्यांनी भारत भ्रमण केलं होतं. इथल्या लोकांचे प्रश्न, समस्या, अडचणी त्या ठिकाणी जाणून घेतलेल्या होत्या. आणि त्यानंतर मग ते काय झाले होते, चळवळीकडे त्या ठिकाणी वळलेले होते. सुरुवातीला जर आपण बघितलं, चंपारण्य सत्याग्रह आहे,
अहमदाबाद गिरणी सत्याग्रह आहे, खेडा सत्याग्रह आहे, ह्या त्यांच्या जे काही सत्याग्रह आहे ते यशस्वी झालेले होते. येस. आता चंपारण्य हा जो काही सत्याग्रह आहे, चंपारण्य इथला जो काही सत्याग्रह आहे, हा त्यांचा भारतातला पहिला कायदेभंगाचा प्रयोग होता. ठीक आहे, पहिला कायदेभंगाचा प्रयोग होता. अहमदाबादचा जो काही गिरणी कामगार लढा आहे, अहमदाबादचा जो काही गिरणी कामगार लढा आहे, त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं, उपोषण केलं होतं. आणि हे त्यांचा भारतातलं पहिलं उपोषणाचा प्रयोग आपल्याला सांगता येतो. त्यानंतर खेडा सत्याग्रह आहे बघा, इकडे त्यांनी सहकार सारा भरण्यास नकार दिला होता, सरकारसोबत असहकार त्या ठिकाणी केला होता. त्यामुळं हा गांधीजींचा काय होता, भारतातला पहिला असहकाराचा प्रयोग होता. हे लक्षात ठेवायचं, हे महत्वाचं आहे. चंपारण्य सत्याग्रह हा त्यांचा पहिला भारतातला कायदेभंगाचा प्रयोग होता. अहमदाबाद सत्याग्रह हा त्यांचं भारतातलं पहिलं उपोषण आपल्याला ठिकाणी सांगता येतं. उपोषणाचा पहिला प्रयोग त्यांनी त्या ठिकाणी केला होता. आणि असहकाराचा पहिला प्रयोग खेडा सत्याग्रहाच्या वेळेस गांधींनी केलेला तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आन्सर काय असेल, पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर. सॉरी, ऑप्शन क्रमांक जर आपण बघितलं 2 येणार नाही, तर पर्याय क्रमांक जर आपण बघितला तर अ साठी पाहिजे आपल्याला 4, त्यानंतर ब साठी पाहिजे 3. ठीक आहे, अ साठी 4 आणि ब साठी 3. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं काय असेल, योग्य आन्सर असेल. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे जाऊयात बघा, वसाहतवादाचे भारतीयांच्या जीवनावर झालेले परिणाम संबंधित खालील विचार किंवा विधानं जी आहेत ती कोणी मांडली असं विचारलेलं आहे. बघा, वसाहतवादाचे भारतीयांच्या जीवनावर झालेले परिणामासंबंधित विचार कोणाचे आहेत. पहिला स्टेटमेंट काय आहे, हिंदुस्थानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली. कोण म्हटलेलं आहे, आत्ताच आपण बघितलं होतं, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी काय म्हटलेलं आहे, तर हिंदुस्थानची लक्ष्मी जी आहे ती दर्यापार जाऊ लागली किंवा लक्ष्मी विलायतेस चालली असं त्यांनी स्टेटमेंट केलं होतं. आर्थिक निस्सारणामुळे जगातील सर्वात समृद्ध भारत देशास दरिद्री बनवलेला आहे. कशामुळं, आर्थिक निस्सारणामुळं. कोणी म्हटलेलं आहे, रमेशचंद्र दत्त यांनी म्हटलेलं आहे. भारताचे आर्थिक शोषण हे खंडणीसारखं आहे, हे कोणी म्हटलेलं आहे, न्यायमूर्ती रानडेंनी म्हटलेलं आहे. आणि हाती तालावर धरून आपल्या व्यापाराची व्यवस्था लावण्याची वेळ आलेली आहे असं सर जॉर्ज यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे काय असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. ठीक आहे, तरी हे थोडंसं जे काही आर्थिक वगैरे बाबी आहेत ते सुद्धा आपण अभ्यासणं गरजेचं आहे, किंवा कोणते ग्रंथ आहेत वगैरे हे सुद्धा बाबी त्या ठिकाणी बघणं महत्त्वाचं आपल्याला सांगता येतं. यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, दादाबाई नौरोजींच्या मते टिंबटिंबचं निस्सारण होते, परंतु तेच जर गुंतवले असते तर मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक विकास पाहायला मिळाला असता. गाळलेल्या जागा खालीलपैकी योग्य पर्यायाने भरा असं आपल्याला म्हटलेलं आहे. गाळलेल्या जागा योग्य पर्यायाने त्या ठिकाणी भरा. मग आता हस्तउद्योग उत्पादन, भारतीय चलन, कापसाचे संपूर्ण उत्पादन, संभाव्य अधिशेष. बघा, संभाव्य, दादाभाई नौरोजींच्या मते संभाव्य अधिशेषाचं निस्सारण होते, परंतु ते जर भारतात गुंतवलं असतं तर मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक विकास पाहायला मिळाला असता. काय असेल, पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. ठीक आहे, पोटेन्शियल सरप्लस तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. पर्याय क्रमांक 4. ब्रिटिश काळात शेतीच्या व्यापारीकरणामुळे पुढीलपैकी कोणत्या पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ झाली असं विचारले आपल्याला. ऑप्शन आहे चहा, गहू, ऊस, कापूस. तिसरा ऑप्शन आहे ताग, नीळ. आणि चौथा ऑप्शन आहे तंबाखू आणि अफू. आता मुळातच जर आपण बघितलं, ब्रिटिशांचं जे काही आर्थिक धोरण आहे ते कसं होतं, तर जुलमी प्रकारचं आर्थिक धोरण आपल्याला ठिकाणी सांगता येतं. ठीक आहे, आर्थिक धोरण. आता आर्थिक धोरणामध्ये जर आपण बघितलं तर ब्रिटिशांनी काय केलं होतं, इथले जे काही छोटे मोठे असणारे उद्योग आहेत या ब्रिटिशांच्या धोरणामुळे हे उद्योगधंदे काय झाले होते, नष्ट झालेले होते. त्याचप्रमाणे ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणामुळे इकडे महसूल दर जे आहेत त्या महसुलाच्या दरांमध्ये वाढ त्या ठिकाणी झालेली होती, प्रचंड वाढ त्या ठिकाणी झालेली होती. ठीक आहे, किंवा तुम्ही याला कर म्हणा, महसूल म्हणा किंवा जमीन महसूल म्हणा, याच्यामध्ये प्रचंड वाढ झाली होते. परिणामी इथला जो काही शेतकरी वर्ग आहे त्याला शेती करणं परवडणं झालेलं होतं, त्याला त्याच्या जमिनी विकाव्या लागल्या होत्या. म्हणून इकडे काय झालं होतं, शेतमजुराचा एक मोठा वर्ग जो आहे तो निर्माण झालेला होता. शेतमजुरांची संख्या या ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणामुळे वाढलेली होती. ठीक आहे,
त्याचबरोबर जर आपण बघितलं या सगळ्यामुळे परिणाम काय झालेला आहे, भारत हा जो काही आपला देश आहे तो बेरोजगारांचा देश, भारत हा आपला जो देश आहे तो बेरोजगारांचा देश त्या ठिकाणी या ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणामुळे बनलेला होता. त्याचबरोबर ज्या वेळेस जमिनीवर काही लागवड करायचं त्या ठिकाणी वेळ यायची त्यावेळेस हे काय करायचे, नगदी पिकांना त्यांनी काय केलं होतं, चालना दिली होती. नगदी पिकं ज्यातून सगळ्यात जास्त फायदा किंवा जे काही नफा आहे तो त्यांना त्या ठिकाणी होत होता, अशा पिकांच्या लागवडीलाच त्यांनी काय केलं होतं, प्रोत्साहन दिलं होतं. मग यामध्ये कोणते पीक आहेत, तर ऊस आहे, कापूस आपल्याला ठिकाणी सांगता येतो, तंबाखू त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो, त्याचप्रमाणे अफू आहे. ठीक आहे, आणि जे काही ताग आणि नीळ यासारखे जे काही पिकं आहेत बघा, ताग सुद्धा आपल्याला ठिकाणी सांगता येतो, नीळ यासारख्या नगदी पिकाच्या लागवडीला त्यांनी काय केलं होतं, तर महत्त्व त्या ठिकाणी दिलं होतं. आणि या सगळ्या परिणामामुळं गहू असेल, अन्नधान्य असेल यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घटलेलं होतं. लोकांवर उपासमारीची वेळ जी आहे ती या ब्रिटिशांच्या धोरणामुळं किंवा शेतीच्या व्यापारीकरणामुळं आलेली आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते. ठीक आहे, बघा काय उत्तर येईल, तर उत्तर येईल ब, क आणि ड. ठीक आहे, चहा गहू आपण त्याला म्हणू शकत नाही. ठीक आहे, ब क ड पर्याय क्रमांक 3 हे काय असेल या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आणि या सर्व कारणामुळं काय झालेलं आहे, ज्या वेळेस 1857चा उठाव झाला ह्यामधले हे काय होते, आर्थिक कारण होते. ठीक आहे, हे सगळे काय आहेत, आर्थिक कारण आहेत बघा. ज्या आर्थिक कारणामुळं कामगार वर्ग असेल, छोटे मोठे उद्योजक असतील, त्याचबरोबर शेतकरी हे सगळे काय झाले होते, ब्रिटिशांच्या या धोरणाला कंटाळलेले होते आणि त्यांनी काय केलं होतं, 1857च्या उठावामध्ये सहभाग घेतलेला होता. ओके, हे आर्थिक कारण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. 1857च्या उठावाचे काय होते, आर्थिक कारण आहेत. ठीक आहे, तुम्हाला प्रश्न विचारले जातात कंबाईनला जर आपण बघितलं तर 1857च्या उठावाचे सामाजिक कारण कोणते, आर्थिक कारण कोणते, राजकीय कारण कोणते, तत्कालीन कारण कोणते, लष्करी कारण कोणते, त्यामध्ये तुम्हाला हे पॉइंट जे आहेत ते लक्षात घ्यायचे आहेत. पुढे जाऊयात, पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारनं कोणता किताब दिला होता. पुन्हा पंडिता रमाबाई या ठिकाणी आलेल्या आहेत. पंडिता रमाबाईंना जर आपण बघितलं तर ब्रिटिशांनी काय केलं होतं, 1919 साली कैसर ए हिंद हा जो काही किताब आहे तो त्या ठिकाणी त्यांना दिला आपल्याला सांगता येतो. कोणता, कैसरीय हिंद हा जो काही किताब आहे तो कोणाला दिला आहे, तर पंडिता रमाबाईंना या ब्रिटिशांनी दिला होता. त्यांनी केलेलं जे काही स्त्री शिक्षणाशी संबंधितचं जे काही कार्य आहे त्या कार्याला त्यांनी काय केलं होतं, हा किताब दिला होता. आता बघा 1882 साली काय झालं होतं, हंटर कमिशन त्या ठिकाणी भारतात आलेलं होतं, हंटर कमिशन. आणि या हंटर कमिशन समोर साक्ष देण्याचं काम, ठीक आहे, किंवा आपल्या जे काही मागण्या आहेत त्या मागण्या ठेवण्याचं काम कोणी केलं होतं, पंडिता रमाबाईंनी केलं होतं. त्याचबरोबर या हंटर कमिशन समोर जर आपण बघितलं, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, महात्मा फुले आहेत, त्याचप्रमाणे सर सय्यद अहमद खान हे सुद्धा आपल्याला ठिकाणी सांगता येतात. ठीक आहे, महात्मा फुले, सर सय्यद अहमद खान यांनी सुद्धा काय केलं होतं, या कमिशन समोर आपल्या मागण्या ठेवलेल्या होत्या. महात्मा फुलेंनी काय मागणी केली होती, की इथले जे काही विद्यार्थी आहेत इथल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावं. कसं, मोफत व सक्तीचं शिक्षण मिळावं. ठीक आहे, ही मागणी त्यांनी या हंटर कमिशन समोर त्या ठिकाणी केली होती. सर सय्यद अहमद खान यांनी काय केलं होतं, तर मुस्लिमांना सुद्धा काय, तर वेगवेगळ्या शिक्षणाच्या संधी, शिष्यवृत्त्या त्यांना मिळाव्यात, त्यांच्या संस्था संघटना स्थापन व्हाव्यात, शैक्षणिक संस्था स्थापन व्हाव्यात, यासाठी त्यांनी काय केलं होतं, प्रयत्न केलेले होते. आणि राहिला प्रश्न पंडिता रमाबाई यांचा, तर पंडिता रमाबाई यांनी सुद्धा स्त्री शिक्षणाशी संबंधित ज्या काही त्यांच्या मागण्या होत्या ते हंटर कमिशन समोर ठेवलेल्या होत्या. हंटर कमिशन 2 आहेत. दुसरं आहे 1919चं हंटर कमिशन आहे. ज्या हंटर कमिशन जर आपण बघितलं कशाशी संबंधित होतं, तर हे होतं जालियनवाला बाग हत्याकांडाशी. जालियनवाला बाग हत्याकांड. जालियनवाला नावाचा एक व्यक्ती होता आणि त्या व्यक्तीची ही काय होती, बाग होती, आणि ज्या बागेमध्ये सैफुद्दीन किचलू आणि त्यांचे जे काही सहकारी आहेत यांना अटक झाली म्हणून तिथे काय निषेध सभा जी आहे ती भरवण्यात आलेली होती.
मात्र जमावबंदीचे आदेश असताना सुद्धा ही निषेध सभा भरवल्याच्या रागावरून जनरल डायरनं काय केलं होतं, मोठ्या प्रमाणामध्ये या बागेमध्ये गोळीबार केला होता, ज्यामध्ये 379 लोकांचा मृत्यू आणि जवळपास 1000च्या वर लोक जे आहेत ते जखमी झालेले होते. हे सरकारी आकडेवारीनुसार. ब्रिटिशांनी कधीही खरी जी काही आकडेवारी आहे ती कोणाही पुढे त्या ठिकाणी आणलेली नव्हती. हे हंटर कमिशन त्या ठिकाणी नेमले होते. हंटर कमिशनमध्ये 3 भारतीय व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि या हंटर कमिशन समोर त्यानं उद्दामपणे उत्तर दिली होती. कोणी? तर डायरनं. ठीक आहे, ही लक्षात घ्या. नंतरच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर हे आदेश कोणी दिले होते, तर ओडवायर नावाचा जो काही ब्रिटिश अधिकारी होता त्याने आदेश दिले होते आणि त्या आदेशानुसार त्यानं गोळीबार केला होता. मग या ओडवायरला 1940 मध्ये लंडनमध्ये जाऊन उद्धम सिंग यांनी काय केलं होतं, ठार केलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी राम मोहन सिंह आझाद हे जे काही नाव आहे ते त्या ठिकाणी धारण केलं होतं. लक्षात घ्या. तर हे काही महत्त्वाचे बाबी लक्षात घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे पंडिता रमाबाई यांच्याविषयी जर आपण बघितलं, स्त्री धर्मनीती नावाचा त्यांनी काय केला होता, ग्रंथ सुद्धा त्या ठिकाणी लिहिला होता. हिब्रू भाषेचं व्याकरण त्यांनी ग्रंथ लिहिला होता. तर यासारखे काही ग्रंथ सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. त्याचबरोबर बघा, प्रीती सदन आहे, सदानंद सदन आहे, बातमी सदन आहे, शारदा सदन आहे, यासारखे वेगवेगळे सदन सुद्धा त्यांनी काय केले होते, स्थापन केलेले होते. ठीक आहे. शारदा सदन मधल्या ज्या काही गोदूबाई आहेत त्या गोदूबाईंसोबत कोणी कर्वे यांनी त्या ठिकाणी विवाह केला होता. मात्र सुरुवातीला पंडिता रमाबाईंनी त्याला विरोध दर्शवलेला होता. ठीक आहे. मग ज्या वेळेस कर्वे यांनी त्यांच्या नावावर असलेली 2000 रुपयाची पॉलिसी गोदूबाईंच्या नावावर केली त्यावेळेस मात्र त्यांनी काय केलं होतं, विवाहाला मान्यता दिली होती, परवानगी दिली होती. मग त्यानुसार त्यांचं जे काही लग्न आहे ते झालं आणि लग्नानंतर गोदूबाई कर्वे यांचं नाव बाया कर्वे असं त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं किंवा आनंदीबाई असं आपण त्यांना त्या ठिकाणी म्हणून ओळखतो. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल. आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण होता असं त्या ठिकाणी विचारलेलं आहे. यस, कोण आहे? तंट्या भिल्ल हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तंट्या भिल्ल. बाबा भांड यांनी काय केलं होतं, तर एक कादंबरी लिहिली होती आणि त्या कादंबरीमध्ये आदिवासी शेतकऱ्याच्या क्रांतीचा पहिला नायक म्हणून उल्लेख कोणाचा केला होता? तंट्या भिल्ल, तंट्या मामा भिल्ल यांचा केलेला होता. UP मध्ये का मध्य प्रदेशमध्ये एक स्टेशन आहे, त्या स्टेशनला तंट्या मामा भिल्ल असं नाव जे आहे ते त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं. लक्षात घ्या. आदिवासी ज्या काही चळवळी आहेत किंवा आदिवासी जे काही उठाव आहेत त्या उठावाशी संबंधित आपल्याला हे नाव जे आहे त्या ठिकाणी सांगता येतं. ठीक आहे. भिल्लांचा जो काही उठाव आहे किंवा भिल्लांचं जे काही बंड आहे ते कुठं झालं होतं? खानदेशामध्ये झालेलं होतं. भिल्लांच्या वस्ती जर आपण बघितला, सातपुडा असेल, विंध्य पर्वतरांगा असेल, या पर्वतरांगाच्या पायथ्याला आपल्याला त्यांच्या वस्ती ज्या आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ठीक आहे. चिलनाईक आहे, कर्जा सिंह आहे, यासारखे वेगवेगळे जे काही भिल्ल नेते आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यांच्यावर सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. पुढे बघा, नागरी उठावाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या प्रदेशातून झाली? कशाची? नागरी उठावांची. तर बंगाल आणि बिहार हे भाग तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. बंगाल व बिहार या भागामधून काय झालेले आहेत? नागरी उठावाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली होती. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं काय असेल? योग्य आन्सर असेल. बंगाल आणि बिहारमध्ये नागरी उठावाची काय झालेली आहे? तर सुरुवात झालेली आहे. ओके. त्यानंतर पुढे बघा, 1857च्या उठावाविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत असं आपल्या ठिकाणी विचारलेलं आहे. पहिलं स्टेटमेंट काय आहे आपण बघूयात. भोरचे पंत सचिव चिमणाजी रघुनाथ यांनी रंगो बापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केलेला आहे. ठीक आहे. स्टेटमेंट काय आहे? बरोबर आपल्या ठिकाणी स्टेटमेंट सांगता येतं. बघा, 25वा हा प्रश्न आहे आणि इकडे आपल्याला 1857च्या उठावाशी संबंधित काय केलेले आहेत, तर काही पॉईंट जे आहेत ते दिलेले आहेत. बऱ्याचदा 1857चा जो काही उठाव आहे त्या उठावावर जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला प्रश्न जे आहेत ते काय करण्यात आलेले आहेत, तर विचारण्यात आले आहेत आणि त्याशी संबंधितचाच हा एक वेगळा थोडासा प्रश्न जो आहे तो आपल्याला सांगता येतो. त्यानंतर बघा, नागपूरची जी काही भोसले आहेत, नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बांकाबाईनं बंडवाल्यांना पाठिंबा दिला होता. आता ही जी काही नागपूरची बांकाबाई होती, कोण आहे? नागपूरची बांकाबाई आहे, राणी आहे बांकाबाई, आणि या बाईनं काय केलेलं होतं? बंडवाल्यांना पाठिंबा दिला होता का? तर नाही. कोणाला पाठिंबा दिला होता? ब्रिटिशांना पाठिंबा दिला होता. व्यवस्थित वाचायचं आहे. ब्रिटिशांना यांनी काय केलं होतं? पाठिंबा दिला होता आणि बंडाची माहिती जी आहे ती त्यांनी ब्रिटिशांना त्या ठिकाणी कळवली होती. आणि हा बंड जर आपण बघितला, हा नागपूरमधला बंड होता. नागपूरमध्ये त्या ठिकाणी काय करणार होतं?
आकाशामध्ये शोभेचे जे काही गोळे आहेत ते त्या ठिकाणी फोडले जाणार होते, फटाके फोडले जाणार होते. मात्र बांकाबाईनं काय केलं होतं, तर बंडवाल्याला पाठिंबा दिला नव्हता. परिणामी ब्रिटिशांना इथल्या उठावाची बातमी मिळाली आणि त्यानुसार त्यांनी ते फुगे हवेत फुटणार नाहीत याची त्या ठिकाणी काळजी घेतलेली होती आणि त्यानुसार हा उठाव जो आहे तो झालेलाच नव्हता, लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यामुळं ब काय असेल, चुकीचं आहे. बघा, ब काय आहे, चुकीचं आहे. कारण इथं म्हटलं होतं की नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाईनं काय केलं होतं, बंडवाल्याला पाठिंबा दिला होता. जर बंडवाल्याला पाठिंबा दिला असता तर उठाव तिथला यशस्वी झाला असता. मात्र बंडवाल्याला त्यांनी पाठिंबा दिला नाही, त्यामुळं ब काय असेल, चुकीचं असेल. क बघा, कोल्हापूरच्या छत्रपतींच्या घराण्यातील चिमासाहेब उठावात सामील झाले होते. स्टेटमेंट बरोबर आहे. 1857च्या उठावामध्ये जर आपण बघितलं, कोल्हापूरमध्ये 2 टप्प्यामध्ये त्या ठिकाणी उठाव झालं होतं. पहिल्या टप्प्यातलं जे काही उठाव आहे त्याचं नेतृत्व रामजी शिरसाट यांनी केलं होतं. रामजी शिरसाट यांनी काय केलं होतं, पहिल्या टप्प्यातल्या उठावाचं नेतृत्व केलं होतं. दुसऱ्या टप्प्यामध्ये जर आपण बघितलं, चिमासाहेब यांनी काय केलं होतं, तर महत्वाची भूमिका जी आहे ती इथल्या उठावाच्या वेळेस त्या ठिकाणी दाखवलेली होती. मात्र नंतर यांना पकडून तुरुंगामध्ये त्या ठिकाणी टाकण्यात आलेलं होतं. ओके, इथला उठाव यशस्वी होऊ शकलेले नाहीत, त्यामुळं क सुद्धा बरोबर आहे. रंगो बापूजी गुप्तेंचे चिरंजीव सीताराम पंत व सावंतवाडीचे रामजी शिरसाट यांनी त्या ठिकाणी उठाव केलेला होता. तर हे सुद्धा स्टेटमेंट आपल्याला त्या ठिकाणी बरोबर सांगता येतं. त्यांचे जे काही त्याचा जो काही मुलगा होता रंगो बापूजी गुप्ते यांचा, तो सुद्धा या उठावामध्ये त्या ठिकाणी सहभागी झालेला होता. आता मुळात जर आपण बघितलं तर हा जो काही उठाव आहे ते उठावाचं लोण उत्तर भारतामध्ये सर्वाधिक पसरलेलं होतं आणि त्याआधी म्हणजे 1857च्या उठावाआधी रंगो बापूजी गुप्ते कुठे गेले होते, इंग्लंडला गेलेले होते. सातारा जे काही छत्रपती आहेत प्रतापसिंह महाराज यांनी त्यांना काय केलं होतं, इंग्लंडला पाठवलेलं होतं. कारण की त्यांचे काही पेन्शन आहेत किंवा इतर बाबी संबंधित त्यांना ते सुरू करण्यासाठी इंग्लंडला पाठवण्यात आलं होतं आणि तिथं जाऊन ते जवळपास 10 वर्ष त्यांनी राहिलेले होते. तिथल्या संसदेमध्ये, तिथल्या वृत्तपत्रामध्ये, तिथल्या महत्वाच्या नेत्यांना, तिथल्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना सगळ्यांना ते त्या ठिकाणी भेटले, आपलं मत मांडलं, ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये मत मांडलं. मात्र त्यातून काही साध्य झालं नाही, म्हणून चिडून ते भारतात आले होते आणि भारतामध्ये 1857च्या उठावाची परिस्थिती होती. मग या संधीचा फायदा घेण्यासाठी त्यांनी काय केलं होतं, उठाव करण्याची योजना आखलेली होती. मात्र भोरचे पंत सचिव चिमणाजी रघुनाथ यांनी काय केलं होतं, रंगो बापूजी गुप्ते यांना विश्वासघातानं ब्रिटिशांच्या हवाली केलं होतं. तिथून ते पुणे त्यांना अटक करून युपी मध्ये वगैरे ठेवण्यात आलं होतं. तिथून ते निसटले आणि भूमिगत झाले, ते कायमचेच भूमिगत झाले. नंतर त्यांच्याविषयी काही माहिती मिळालेली नाही. ठीक आहे. उत्तर काय असेल, तर अ क ड हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पर्याय क्रमांक 3 बघा, पर्याय क्रमांक 3 हे काय असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक 3 अ क ड. यस, ड सुद्धा त्या ठिकाणी बरोबर आहे. पुढे जाऊयात. बघा, जे विद्यार्थी थोडंसं प्रमोशनचा भाग आहे, जे विद्यार्थी कंबाईन पूर्व परीक्षेची त्या ठिकाणी तयार करतात, मुख्यची तयार करतात, अशांसाठी कंबाईन पूर्व मुख्यसाठी 2024-25 साठी आपण कंबाईन फाउंडेशन बॅच त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. ऍडमिशन सुरू आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड त्या ठिकाणी बॅच असेल, ज्यामध्ये तुम्हाला स्टेट बोर्ड सुद्धा असतील, टेस्ट सिरीज सुद्धा असतील आणि डिजिटल नोट्स सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये अवेलेबल होणार आहेत. बॅचची फी आहे 4,999 आणि ही फी तुम्ही इन्स्टॉलमेंट मध्ये सुद्धा त्या ठिकाणी भरू शकता. ठीक आहे. आणि बॅचचा कालावधी आहे 1 वर्षाचा. जर अधिक इन्फॉर्मेशन बॅच बद्दल घ्यायची असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला, त्यावर तुम्ही कॉल करून अधिक इन्फॉर्मेशन जी आहे ती घेऊ शकता. ठीक आहे. तर थांबूयात. अशाच पद्धतीनं इतर जे काही वर्षाचे PYQ आहे ते सुद्धा आपण त्या ठिकाणी करणार आहोत. मुळातच PYQ का अभ्यासायचे असतात हे सुद्धा त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. कारण की आयोगाचा जो काही पॅटर्न आहे प्रश्न विचारण्याचा तो आपल्याला कळतो. तो जर आपल्याला कळाला तर ज्यावेळेस आपण वाचतो किंवा एखादं लेक्चर ऐकत असतो त्यावेळेस कुठे प्रश्न विचारले जातात, कशा पद्धतीने विचारले जातात, ते एक आपला माइंडसेट जो आहे तो त्या पद्धतीने त्या ठिकाणी बनत असतो. त्यासाठी आयोगाचे जे काही PYQ आहे ते तुमच्या तोंडपाठ असणं गरजेचं आहे. बघा, तुम्ही एकदा ही बाब करून बघा की जे काही PYQ आहेत ते सर्व विषयाचे सोडवा, 3-4 वेळेस सोडवा, 5-6 वेळेस सोडवा, काही हरकत नाही. ते पाठच झाले पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी वाचता किंवा इतर बाबी ज्यावेळेस करता किंवा कोणताही एखादा पेपर तुम्ही सोडवता त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो वेगळा असेल. लक्षात घ्या, तुमच्या हातून चुका ज्या आहेत त्या होणार नाहीत. क्वेश्चन घ्यायचं, त्याचं एक्सप्लेनेशन करायचं, व्यवस्थित त्या ठिकाणी तो प्रश्न त्या ठिकाणी काय करायचा, तर त्याच्याशी संबंधित ज्या काही बाबी आहेत आजूबाजूच्या सगळ्या आपल्याला माहिती असलं पाहिजे. अशा पद्धतीने काय करायचं, तर तयारी करायचं. लक्षात घ्या. ठीक आहे.
तर व्यवस्थित करा. कोणत्याही इतर विषयांचे जे काही PYQ असतील ते सुद्धा जास्तीत जास्त सोडवा. मी तर नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो की आयोगाचे जे काही प्रश्न आहेत किंवा इतर कोणत्याही क्लासचे टेस्ट सिरीज असतील ते पेपर आणा आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवा. दररोज तुम्ही कमीत कमी 100 प्रश्न जे आहेत ते सोडवले पाहिजेत. मग ते आयोगाचे असतील किंवा इतर कोणत्याही परीक्षांचे असतील किंवा कोणत्याही क्लासचे पेपरचे असतील. तुम्ही दररोज 100 प्रश्न त्या ठिकाणी सोडवले पाहिजेत. किमान एवढं तरी करू शकता की तो प्रश्न वाचायचा, त्याचं उत्तर पाहून घ्यायचं. खूप डीपमध्ये पण जाऊ नका तुम्ही सुरुवातीला. हळूहळू तुम्ही त्या ठिकाणी त्याचा ॲनालिसिस करायला सुरुवात करा. मात्र प्रश्न जे आहेत ते खूप सारे तुमच्या नजरेखालून गेले पाहिजेत. मग तुम्ही बघा तुमचा जो काही स्कोर आहे परीक्षेतला तो निश्चित वाढण्यास त्या ठिकाणी मदत होईल. दररोज सोडायचे 100 प्रश्न. तुम्ही परीक्षेची तयारी करताय ना, तर मग फुल आपण त्याच्यामध्ये डेडिकेशन उतरलं पाहिजे. करतो, उद्या करतो, परवा करतो, 20-25 करतो असं नाही चालणार. तुम्ही टार्गेट ठेवून जर पुढे बघताय, तर ते जे काही तुम्ही त्या ठिकाणी साध्य करायचं आहे ते करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर आत्ता कष्ट करायचे आहेत. लक्षात घ्या. बऱ्याचदा काय होतं, पेपर होतो आणि पेपर झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण कुठेतरी कमी पडलो, ह्या बाबी आपण करायला पाहिजे होत्या आणि त्या जर केल्या असत्या तर माझा स्कोर परीक्षेतला वाढला असता. हे मी जर केलं असतं तर परीक्षेतला स्कोर माझा वाढला असता. मग याला संधीच द्यायची नाही. आत्ता वेळ आहे ना, ॲड नाही ना, मग तुम्हाला काय करायचंय, आत्ता परिपूर्ण तयारी करायची आहे. जो भाग तुमचा वीक आहे, जो त्या ठिकाणी कोणता जर एखादा सब्जेक्ट असेल आणि त्या सब्जेक्टमधले काही टॉपिक तुम्हाला समजत नाहीत किंवा त्या वाचलं तरी लक्षात राहत नाही, मग त्यावरचे शॉर्ट नोट्स बनवा. त्यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले ते प्रश्न तुम्ही सोडवून घ्या. त्याचं ॲनालिसिस करा. मग सगळं तुम्हाला व्यवस्थित होऊन जाईल. लक्षात घ्या. ठीक आहे. फक्त एवढंच करायचं आहे की नंतर आपल्याला त्याचा पछतावा त्या ठिकाणी झाला नाही पाहिजे. जे आहे ते आत्ता आहे, संधी आहे, वेळ आहे, सगळ्या बाबी आहेत. ते आता तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. ओके. बघा वेळ आहे खूप सारा आणि चांगलं नियोजन बनवा आणि त्यानुसार या सगळ्या बाबी करा. दिवसभर काय वाचायचे वाचा, दिवसभर काय लेक्चर करायचं करा आणि संध्याकाळी तुम्ही प्रश्न सोडवले पाहिजे म्हणजे सोडवले पाहिजेत. भले ते तुम्ही झोपण्याच्या आधी सोडवा किंवा ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं की आता खूप वाचन झालंय आपलं आणि कंटाळा आलेला वाचून वाचून, मग अशा वेळी तुम्ही काय करा, प्रश्न सोडवा. इंटरेस्ट बरोबर तुम्हाला त्या ठिकाणी येईल आणि तो तुमचा वेळ सुद्धा काय होईल, तर कामामध्ये येईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तयारी करा आणि मार्गदर्शन तर आपलं असतंच नेहमी. त्यासाठी व्यवस्थितरित्या तुम्हाला त्या ठिकाणी ह्या बाबी करायच्या. जर काही अडचण असेल तर कॉल तुम्ही करून विचारू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.